आज आपण तर्रीदार अशा कटाच्या आमटीची रेसिपी पाहूया। इथे मी पूर्णासाठी डाळ वाटून घेतली होती, त्यातलं आता पाणी आणि थोडीशी डाळ आपल्याला घ्यायची आहे। आता हे पाणी काढून घेतले, आता याच्यामध्ये मी 2 चमचे ही डाळ घेतोय आणि चांगली स्मॅश करून घ्यायची आपल्याला। एका भांड्यामध्ये तेल तापवून घेतले, थोडंसं हिंग घालून घेऊया, थोडीशी राई, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडेसे कढीपत्ते, थोडीशी हळद, चमचा घरगुती लाल तिखट आणि तरी येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर। छानपैकी बघा तेलामध्ये अशा प्रकारे मसाला परतून घ्यायचा आहे। जी डाळ आणि पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये फोडणी करून घ्यायचं आहे। गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं। तर यामध्ये 1 चमचा आपला गोडा मसाला म्हणजे कांदा, खोबरं आणि आलं लसूणची पेस्ट त्याचा मसाला आहे वाटून घेतले तो ऍड करायचा आहे। चवीनुसार मीठ आणि उकळ काढून घेऊया। उकळ आलेली आहे, आता कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडासा गूळ घालूया आणि अशा प्रकारे आपली तर्रीदार कटाची आमटी बनून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।